नमस्कार, मी मनोज भोर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 16 एप्रिल रोजी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे महिला आरक्षणाच्या संदर्भात. आणि मग महिला आरक्षण विधेयक पास झाल्यानंतर, ज्याचं नाव आहे नारी शक्ती वंदना विधेयक, हे विधेयक पास झाल्यानंतर देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. निवडणुकीमध्ये 33% आरक्षण लागू होईल आणि मग 543 ज्या लोकसभेच्या आत्ताच्या जागा आहेत त्या 816 होतील आणि या 816 जागांमध्ये 273 जागा महिलांच्या असतील, म्हणजे महिला खासदार असतील, महिला राज येईल. खऱ्या अर्थानं या देशामध्ये महिला राज येईल का, तर याची शक्यता जास्त आहे. पण भारतामध्ये राजकारणामध्ये पुरुषांची मक्तेदारी ही जास्त आहे. पुरुषांच्या बायका, स्त्रिया, त्यांच्या महिला नातेवाईक यांनाच पुढे केलं जातं आणि सर्वसामान्य महिलांना मात्र पुढे राजकारणात करिअर करण्याची संधी अजिबात मिळत नाही आणि त्यामुळे त्या सातत्यानं दूर राहतात. हे पुरुषी वर्चस्व मोडून काढण्यासाठी सुद्धा हे 33% महिला आरक्षण खूप महत्वाचं ठरणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या आधीपासून राजकारणात महिला सक्रिय आहेत त्या महिलांना सुद्धा पुढे झेप घेण्यासाठी वाव निर्माण होईल, एक मोठी स्पेस निर्माण होईल. पण त्यासाठी पुरुषांची राजकारणातली मानसिकता सुद्धा पूर्णपणे बदलावी लागणार आहे. ती अलीकडच्या काळामध्ये खूप काही बदलली असं अजिबात नाही. ज्यावेळी महिला राजकारणात आणि वेगवेगळ्या विविध प्रांतामध्ये आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवतात, त्या वेळेला पुरुष त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात आणि काही पुरुष त्यांना वावही देतात, त्यांना बूस्ट करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. पण राजकारणात मात्र तसं नाही आणि बऱ्याचदा त्या बोलक्या बाहुल्या होतात, त्यांना मागे राहावं लागतं जिंकून सुद्धा आणि त्यांचे पती, त्यांचे नातेवाईक हे खऱ्या अर्थानं सत्ता राबवत असतात. हे आपण सरपंचापासून तर जिल्हा परिषद आणि पुढे आमदार आणि खासदारकीपर्यंत सुद्धा पाहिलेलं आहे. आता आपण आकडेवारीवरती नजर टाकूया. 543 आता लोकसभेची संख्या आहे एकूण आणि 816 पर्यंत ती जाऊ शकते. म्हणजे साधारणतः या 816 लोकसभेच्या एकूण संख्येपैकी 273 महिला खासदार असतील. आता तुम्ही हे लक्षात घ्या की महाराष्ट्रातली स्थिती सुद्धा त्यामुळे बदलणार आहे आणि आपण महाराष्ट्राचा विचार करू. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला 48 लोकसभेच्या एकूण जागा त्या 72 होतील, म्हणजे साधारणतः 24 जागा वाढतील आणि 288 जागा या विधानसभेच्या त्या 100 जागा वाढून त्या 400 होतील. त्यामुळे बहुमताचा आकडा सुद्धा वाढणार आहे. म्हणजे लोकसभेमध्ये, संसदेमध्ये 272 हा बहुमताचा आकडा आहे, मॅजिक फिगर आपण ज्याला म्हणतो, पण तो 409 इतका होणार आहे. तसंच वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत खूप मोठे बदल होतील. मॅजिक फिगर बहुमतासाठी, सत्ता स्थापन करण्यासाठी जी आमदारांची संख्या लागते ती सुद्धा बदलणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये या धाकधूक सुद्धा निर्माण आहे. हा ऐतिहासिक निर्णय असेल नारी शक्ती वंदना विधेयक जर हे पास झालं तर, आणि होईल अशी शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मतदार संघाची पुनर्रचना, डिलिमिटेशन केल्यानंतर मात्र वेगवेगळे बदल होणार आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की 48 जागांवरून लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या जागा 72 तर 288 जागांवरून 100 जागा वाढतील, 400 जागा विधानसभेच्या होतील. मुंबईमध्ये 2 ते 3 जागा लोकसभेच्या वाढू शकतात. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक मधली लोकसंख्या सातत्यानं वाढते आहे आणि तिथे सुद्धा मतदार संघ हे वाढतील. आता या नारी शक्ती वंदना विधेयका अंतर्गत जे 33% आरक्षण लागू होणार आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की लोकसभा मतदारसंघ जो आधी 18 ते 20 लाखांच्या मतदारांचा होता, त्याची संख्या 12 ते 14 लाख मतदार संघापर्यंत सीमित होईल. म्हणजे त्याची मतदारांची संख्या ही कमी होणार आहे मतदारसंघ वाढल्यामुळे आणि पुनर्रचना झाल्यामुळे.
आता 5 काही महत्वाचे बदल आपल्याला साधारणतः दिसतात की नेमकं महिलांना आरक्षण देऊन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः 816 पैकी 273 इतकी महिला खासदारांची संख्या असल्यामुळे नेमकं काय होणार आहे. तर तुम्ही हे लक्षात घ्या की प्रस्थापितांना धक्का या आरक्षणामुळे बसणार आहे. अर्थात याच्यासाठी 2011ची जनगणना हीच महत्वपूर्ण ठरणार आहे जागा वाढवण्यासाठी. प्रस्थापितांना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, ज्याचा उल्लेख मी अगोदरही केला. पुरुष नेत्यांच्या बायकांऐवजी सर्वसामान्यांना, तळागाळातल्या महिलांना सुद्धा संधी मिळेल, ज्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करतात. दुसरा मुद्दा आहे की विकासाच्या मुद्द्यावर भर दिला जाईल. शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा आणि सामाजिक कल्याणकारी योजना मध्ये सुद्धा महिला हिरिरीनं सहभागी होतील, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल, योगदान. तिसरं, पुरुषांचे वर्चस्व हे कमी होईल. आणि चौथा म्हणजे पात्रता आणि कर्तृत्ववान महिला या राजकारणात पुढे येतील आणि त्या राजकारणात पुढे आल्यानंतर स्वाभाविक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव वाढेल आणि त्या क्षेत्रामधला त्यांचा अभ्यास सुद्धा हा संसदेमध्ये, विधानसभेत कामी येऊ शकतो. मी जसं म्हणालो की अगोदर हे 5वं एक महत्वाचा बदल होऊ शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या आधीच सक्रिय राजकारणामध्ये त्यांना सुद्धा खूप मोठी संधी मिळेल आणि त्यांना उंच झेप घेता येईल. या काही महत्वाच्या बाबी साधारणतः आपल्याला दिसत आहेत. आकडेवारी तुम्हाला लक्षात आलेली आहे. एकूण पुन्हा मी सांगतो की 543 लोकसभेच्या जागा 816 इतकी होतील. 273 त्यात महिला असतील. 2011ची जनगणना त्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. बहुमताचा आकडा संसदेतला वाढेल. 272 वरून 409 इतका होईल आणि नव्या संसदेची रचनाच मुळे इतकी मोठी आणि विशाल भव्य दिव्य केली आहे की वाढत्या खासदारांची संख्या लक्षात घेऊन त्याचं बांधकाम झालेलं आहे. महाराष्ट्रात 24 लोकसभा खासदार वाढतील जवळपास आणि 100 विधानसभेच्या जागा वाढतील आणि महाराष्ट्रातली ही 288 जी संख्या आहे ती 400 पर्यंत जाईल. आता तुम्ही म्हणाल की ही आकडेवारी काही अधिकृत आता नाही, हा अंदाज आहे. 33% महिला आरक्षण लागू झाल्यानंतर देशातली, संसदेतली, वेगवेगळ्या राज्यातली आमदारांची संख्या, तिथली खासदारांची संख्या ही वाढणार आहे. अर्थात हा कयास बांधला जातो, एक गुणोत्तर प्रमाण आहे त्याचं आणि त्यानुसार ही आकडेवारी पुढे येते की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातलं, देशातलं, वेगवेगळ्या राज्यातलं चित्र बदलू शकते. अर्थात हे नारी शक्ती वंदना विधेयक जेव्हा लागू होईल आणि मग जनगणना त्याचा आधार घेऊन नेमकी किती संख्या वाढते, हेच गुणोत्तर कायम राहण्याची शक्यता. ही संख्या मी जी तुम्हाला सांगितली ती जवळपास सांगितली. अशाच पद्धतीचे आकडे देशभरामध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी आणि टीव्ही चॅनल्सनी अभ्यासाअंती मांडलेले आहे तज्ज्ञांची मदत घेऊन. त्यामुळे ही आकडेवारी आता मुळात राज्याच्या राजकारणामध्ये नेमके काय बदल होतील ते आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये भाजपनं इतर पक्षांच्या पेक्षा महिलांना जास्त स्थान राजकारणात दिलंय. अर्थात त्यांची सूत्र कदाचित त्यांच्या घरच्या पुरुषी नेत्यांकडे असतील, हा भाग वेगळा, पण तरी सुद्धा काही महिला या खऱ्या अर्थानं राजकारणात आपलं ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतात, अभ्यास करतात, सामाजिक जीवनामध्ये सक्रिय असतात आणि त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म भाजपनं उपलब्ध करून दिलाय. आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांची जी काही अवस्था आपण पाहतो आणि भाजप हा सर्वशक्तिमान पक्ष दिसतोय आपल्याला आणि त्यातही महिलांना पुढे आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. त्यासाठी एक त्यांनी रणनीती आखली आहे, कार्यक्रम आहेत, हिंदुत्ववादाचा मुद्दा आहे, नारी शक्तीचा मुद्दा आहे, आरोग्य, शिक्षण, पाण्यावरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करून त्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून वेगवेगळे इथले महाराष्ट्रामध्ये सातत्यानं भाजपकडून सुद्धा त्यांच्या नेत्यांकडून बोलावले जात आहे. तर एक हिंदू धर्माचा एक प्रभाव वाढावा आणि त्याचा ठसा उमटवावा यासाठी सुद्धा खूप मोठे जोरकस प्रयत्न केले जाते. त्या अनुषंगानं सुद्धा त्यांना सोबत घेऊन त्यांची मोड बांधण्याचा कार्यक्रम सुद्धा होतो. तो एक त्यांच्या राजकीय रणनीतीचा एक भाग आहे. पण लाडकी बहीण योजनेमुळे सुद्धा आधीच महिलांना खूप महाराष्ट्रात फायदा झाला, त्यांची सत्ता स्थापन झाली. तर अशा वेळी महिलांना आणखी जर राजकारणामध्ये ही संधी निर्माण झाली तर भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तसा तो व्हावा यासाठी त्यांचे अत्यंत नेटाने, परिश्रमपूर्वक
प्रयत्न हे सुरू आहे. हा झाला महाराष्ट्राचा मुद्दा. देशामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये जिथे त्यांची सत्ता नाही, बंगालमध्ये आता सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जाते. बंगाल असेल, केरळ असेल, तामिळनाडू, इथे सुद्धा त्यांना या आरक्षणाच्या नंतर त्यांची एक रणनीती निश्चितपणे तयार असेल संघटनात्मक, आणि मग ते तिथे सुद्धा मुसंडी मारण्याचा प्रयत्न करतील किंवा खासदारांची आणि आमदारांची संख्या वाढवून भाजप देशभर वेगवेगळ्या राज्यामध्ये जसा एक अत्यंत ताकदवर पक्ष झालाय, त्याच पद्धतीनं ते वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि आरक्षणानंतर आणि देशामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन करून संघटनात्मक पातळीवरती महिला कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करते. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे पालटणार आहे आणि ते आपल्या फायद्याचं ठरावं यासाठी भाजप निश्चितपणे प्रयत्न करेल. याला तोंड देताना इतर पक्षांची, विरोधी पक्षांची खूप कसरत होणार आहे. त्यांना महिलांना आतापर्यंत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फारच त्रास घ्यावा लागला किंवा मनातून त्यांची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना सुद्धा महिलांना प्राधान्य द्यावं लागेल. खास करून युवा महिलांना सुद्धा राजकारणात आणावं लागेल. अभ्यासू महिलांना राजकारणात आणून त्यांना सक्रिय करावं लागेल आणि मग तिकीट देताना सुद्धा त्यांच्यासोबत दुजाभाव त्यांना करता येणार नाही. असं जर झालं तर त्याचा फटका पुन्हा विरोधी पक्षांना बसू शकतो. खास करून काँग्रेस, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष, आणि याशिवाय 3 पक्ष जे सत्तेत आहेत आणि इतर सुद्धा मनसे आहे, आंबेडकरांचा पक्ष आहे, वंचित आघाडी, या सगळ्याच यांना पुन्हा आपल्या ध्येय धोरणाचा, राजकीय भूमिकांचा, स्ट्रॅटेजीचा पुन्हा एकदा साकल्यानं विचार करावा लागणार आहे की पुढची आपली राजकारणाची दिशा, पक्षाचे ध्येय धोरण हे नेमके कसे असेल, आणि त्यात त्यांना मनाचा कोतेपणा महिलांच्या संदर्भात अजिबात दाखवता येणार नाही. आपली मतं या संदर्भात काय आहे? 16 तारखेची ही एप्रिलचं हे संसदेतलं महिला आरक्षणाच्या संदर्भातलं विधेयक अत्यंत महत्वाचं आहे. त्याकडे तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर आम्हाला कळवा. याशिवाय नवराष्ट्र हे डिजिटल चॅनल आमचं सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर जा, बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सातत्यानं मिळत राहतील. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे तिन्ही आमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्यांना सुद्धा फॉलो करा. नवराष्ट्राची वेबसाईट सुद्धा बघत राहा. खूप धन्यवाद. नमस्कार.